धडाधड दादांच्या मग वहिनी मुलं अशा सगळ्या गाड्या पोचल्या आणि मग लक्षात आलं की दादा शपथ घेणार आहे. देवेंजीच्या घरी गेलो आणि म्हटलं हे काय. ते म्हणाले की हे दादाच करू शकतात आणि त्यांनी हे धाडस केलेलं आहे. ते धाडस त्यांनी नंतर पुन्हा एकदा केलं आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडून ते सरकारमध्ये सहभागी झाले. असं परिणामांची काळजी न करता उडी मारण्याची सवय ही दादांमध्ये होती. त्यामुळेच ते खरं म्हणजे इतक्या मोठ्या स्थानापर्यंत पोहोचले. कुठलंही खातं येवो त्याचं आकलन करणं हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे खातं आलं नाही असं कुठलं खातंच राहिलं नाही. पण प्रत्येक गोष्टीचं आकलन त्यांनी केलं. यासाठी अभ्यास करण्याची वृत्ती आणि नम्रपणे स्वीकारण्याची वृत्ती की मला माहिती नाही, हे जरा मला माहिती करून द्या. सुनेत्राबाईंनी खासदारकीला उभा राहिल्या. एका सभेमध्ये आम्ही एकत्र होतो. मोठं वावटळ उठाली होती की संविधान बदलणार, संविधान बदलणार. मी एक खूप चांगली नोट तयार केली होती आणि मी ती मांडून खाली बसलो. न संकोच करता दादा म्हणाले की ही चेक कॉपी मला देशील. मी ताबडतोब माझ्या बरोबरच्या माणसाला पाठवलं होती. म्हणजे त्यांनी संकोच नाही केला की ही नोट मला हवी आहे. तर असं प्रत्येक गोष्ट समजून घेणारे दादा अचानक गेले. विठ्ठलराव मणियारांचं इथे भाषण झालं. मला ते भाषण ऐकताना असं वाटलं की इथेच शोकसभा संपली पाहिजे. खूप राजकारणातली मर्म त्यांनी मांडली. कमी बोलले ते, पण कमी बोलताना ते त्या कमी वाक्यातून खूप बोलले की नाती कशी अशा सगळ्या घटनांनंतर संपत नाही. दादाने त्यांच्याकडे येऊन कशी खंत व्यक्त केली. मला आठवतं की सुनेत्राबाईंच्या प्रचारासाठी मी बारामतीला गेलो आणि मी पवारसाहेबांबद्दल बोललो. मला सुनेत्राबाईंनी उमेदवार असतानाही त्यांचा फोन आला की दादा उद्यापासून तू बारामतीमध्ये प्रचाराला यायचं नाही. पवार साहेबांबद्दल असं बोललेलं मला चालणार नाही. तर हे जे हळवं मन असतं ते फार दादांसारख्या राजकारणाला फार कमी वेळा व्यक्त करायला मिळतं. आणि त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वतीने, शासनाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये ही भावना आहे की त्यांच्या कुटुंबाच्या मागे आपण भक्कमपणे उभे राहिलं पाहिजे. आणि त्यांनी केलेलं कार्य हे असं अचानक गेल्यामुळे जे अपूर्ण राहिलं आहे ते त्यांच्या कुटुंबाला पूर्ण करताना आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे.